आज आपण मस्त चटपटीत वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत बघा। त्यासाठी मी बघा शेतातल्या कैऱ्या तोडून घेतलेल्या आहेत। 10 ते 15 कैऱ्या आपण छान अशा तोडून घेतलेल्या आहेत बघा। कैऱ्यांची साईज एकदम मोठी आहे। आता आपण या सर्व कैऱ्या पाण्यामध्ये भिजत घालूयात। त्यामध्ये बघा पाणी घालून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कैऱ्या। त्याचा देठाचा भाग पूर्ण काढून टाकायचा आहे आपल्याला। आणि कैरीमध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाहीये आपल्याला। पाण्यात एक 10 ते 15 मिनिट भिजवून घेतल्यानंतर आपण या कैऱ्या छान अशा एका सुती कापडाने पुसून घेणार आहोत बघा। पाण्याचा अंश जर लोणच्यामध्ये राहिला तर लोणचं पटकन खराब होतं, त्यामुळे पाण्याचा अंश अजिबात राहू द्यायचा नाहीये आपल्याला। नंतर बघा पुसून काढल्यानंतर आपल्याला कैरीचे असे 4 भाग करून छान अशा कैऱ्या कट करून घ्यायच्या आहेत बघा। मस्त अशा मी कैरीच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत। येथे बघा मी मसाला बनवण्यासाठी एक मोठी वाटी बडीशेप, 1 वाटी मोहरी, अर्धी वाटी मेथी दाणे, 1 वाटी धने आणि 1 वाटी जिरे घेतलेले आहेत। आपण ते छान असे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत खरपूस भाजून घेणार आहोत बघा। एक 5 मिनिटांमध्ये छान असे ते भाजले गेलेले आहेत। आणि आता ते एका प्लेटमध्ये काढून आपण छान असे थंड करून घेऊया। नंतर बघा एका कढईमध्ये छान असं तेल गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला। साधारणतः 1 लिटर तेल मी यासाठी वापरणार आहे। नंतर बघा मसाले थंड झाल्यानंतर आपण छान असे ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि त्याची छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे आपण। नंतर यामध्ये घालूया 1 वाटी तिखट, 1 वाटी मीठ घालणार आहे आपण आणि अर्धी वाटी हळद घालून घ्यायची आहे आपल्याला। आणि छान असं हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये हलकसं गरम तेल घालून घेणार आहोत आपण आणि हे तेल आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये। तेल आपल्याला जास्त गरम पण घालायचं नाहीये आणि जास्त थंड पण घालायचं नाहीये। मीडियम असतानाच तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तेल बघा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण फोडींमध्ये हे सर्व मिश्रण छान असं घालून घेणार आहोत आणि मस्त असं मिक्स करून घेऊया। मसाला आपल्याला पूर्ण फोडींना लागला गेला पाहिजे। या पद्धतीने बघा छान असं मिक्स करून घेऊया आणि मस्त असं चटपटीत कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे। तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं बनलं आहे ते। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका।